प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर अपघातानं आलेल्या दिव्यांगावर मात करत वर्धाच्या मोनिका साखरकर हिने इतरांसमोरही आदर्श ठेवला आहे। आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त तिच्या प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी। वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यातल्या नाचणगाव इथली मोनिका साखरकर। आईवडिलांनी 5वा वाढदिवस साजरा केला, मात्र हा आनंद हिरावला त्याच दिवशी झालेल्या एका अपघातानं। चालत्या रेल्वे गाडीतून पडल्यानं लहानग्या मोनिकानं एक हात आणि एक पाय या अपघातात गमावला। यामुळे तिला 97% अपंगत्व आलं। बालपणी मोनिकाला असं वाटायचं की आपण आजारी आहोत म्हणून इतर मुलांसारखे खेळू शकत नाही। वडिलांनी मोनिकेच्या सेवेसाठी आपलं काम सोडलं। मोनिकाच्या शिक्षण घेण्याच्या कामात दुर्लक्ष होता कामा नये याकडे आईवडिलांनी कटाक्षानं लक्ष दिलं। घरात सुद्धा स्वतःचं काम करण्यासाठी तिला कुटुंबावर अवलंबून राहावं लागायचं। व्हीलचेअरवर बसून शाळेत शिकताना इतर मुलांकडून प्रचंड मानसिक त्रास व्हायचा। कधी कधी मोनिका म्हणायची की बाबा, आता मला नाही जायचं शाळेत, नाही शिकायचं पुढे। मात्र आईवडिलांनी तिचं मनोबल वाढवलं। शिक्षणाशिवाय कुठलाच मार्ग नाही हे समजून मोनिका जिद्दीनं अभ्यासाला लागली आणि तिनं MA BEd पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून आज तथागत ट्यूशन क्लासेसच्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांची शिकवणी घेते। तुलसी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये उपक्रम राबवते आहे। जेव्हा शाळेत जायची वेळ आली तेव्हा मला भीती वाटत होती शाळेत जायची, कारण बाकीचे मला चिडवणार, मला त्रास देणार। तर थोडे खचून गेले होते मी। पण नंतर माझ्या आईवडिलांनी मला हे समजावलं की तुला कोणाशीच घाबरायची गरज नाही। जरी तुला चालता येत नाही, कुठे जाता येत नाही, कुठे कॉम्पीट करता येत नाही, पण तरीही जर तू शिक्षणाला महत्त्व दिलं तर तू ह्या सगळ्यांच्या बरोबरीत येऊ शकते। म्हणजे तुझी खरी ताकद जी असेल ना, ते तुझं शिक्षण असेल। जसा मी माझा स्वतःचा त्रास समजून घेतला, तसंच मी इतरांच्या मदतीसाठी तुलसी फाउंडेशन 2018 मध्ये मी सुरू केलं आणि त्याच्या माध्यमातून जे माझे दिव्यांग बांधव आहे, आमचा एक ग्रुप आहे, त्यांना जसं शासनाच्या ज्या स्कीम येतात त्यांना माहीत पडत नाही किंवा त्यांच्यापर्यंत त्या स्कीम पोहोचतच नाही, तर त्यासाठी त्यांची सभा घेणे, त्यांना त्या स्कीम समजावून सांगणे, कोणते कोणते डॉक्युमेंटेशन लागतात। डॉक्युमेंटसाठी पण त्यांच्याकडे पर्याय नसतो, कारण सगळ्यांना ह्या गोष्टीची जाणीव नसते की प्रत्येक कागद आपण सांभाळून ठेवला पाहिजे। तर ते त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक कागद सांभाळून ठेवा, कोणाची झेरॉक्स ठेवायची, काय करायचं। आणि त्यांना लोन केससाठी पण आम्ही त्यांना मदत करतो किंवा त्यांना बिझनेस सेटअप करायचा आहे, मार्केटिंग कशी करायची आहे, तर या सगळ्या गोष्टीसाठी मी त्यांना मदत करते। शाळा मग 12वी नंतर येऊन कॉलेज नाही केलं, घरूनच परीक्षा दिली। सगळे सर लोक घरीच येत होते, पेपर वगैरे असले तर पेपरलाच जायची। ते तिचं स्वतःहून स्वतःच करते ती, आम्हाला फक्त म्हणते थोडेसं आई तो असं करा तसं करा, तर तेच खूप चांगलं वाटते। ही जी कार्य करते, खूप काम करते, त्या कार्याबद्दल तिचं काम पाहून मला खूप अभिमान वाटते। दिव्यांग बंधूंनी स्वतः पुढे येऊन स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करावं। शारीरिक दुर्बलतेमुळे खूप अडचणी येतील, मात्र आपल्या अढळ इच्छाशक्तीच्या जोरावर या प्रश्नांवर मात करून जीवनात काहीतरी करून दाखवायचं आवाहन ती दिव्यांग बंधू भगिनींना करते आहे। मोनिकाचा हा जीवन प्रवास आणि हा सकारात्मक दृष्टिकोन तरुणांना जगण्याची नवी ऊर्जा देतो आहे। मनामध्ये जिद्द आणि अथक परिश्रम करण्याची इच्छा असेल तर या जगात काहीच अशक्य नाही, हेच मोनिकानं दाखवून दिलं आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे, वर्धा।